नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, हिंदू धर्मात असे मानले जाते की गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे. म्हणून जर तुम्ही दररोज गायीला भाकरी किंवा चपाती खाऊ घातल्यास तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळतात. मात्र गायीला भाकरी किंवा चपाती देताना या गोष्टी लक्षात ठेवा. हिंदू धर्मात गायीची सेवा करणे हे एक पुण्यकर्म मानले जाते. गायींना देवदेवतापेक्षाही जास्त आदर दिला जातो आणि म्हणूनच त्यांना गोमाता म्हटले जाते. त्यातच आपल्यापैकी अनेक जण गोमातेची सेवा सुद्धा करतात. तर गायीची माता म्हणून पूजा केली जाते. अनेक भागामध्ये विशेष प्रसंगी गाय मातेची पूजा करतात, कारण याने विशेष लाभ मिळतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गायीला भाकरी किंवा चपाती खायला देताना तुम्ही कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. कारण या साध्या चुका झाल्यास तुम्हाला त्याचे फायदे मिळणार नाहीत. तुम्हाला हे फायदे मिळतात हिंदू मान्यतेनुसार. दररोज गाईला पहिली भाकरी खाऊ घातल्याने तुम्हाला पुण्य मिळते. असे केल्याने यज्ञ करण्याचे आणि दान करण्याचे फळ मिळते. या व्यतिरिक्त भक्ताला देवदेवतांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात सुख समृद्धी येते. असेही मानले जाते की गायींना दररोज भाकरी खाऊ घातल्याने आणि त्यांची सेवा केल्याने व्यक्तीचे सौभाग्य वाढते. तसेच मान्यतेनुसार गायीला भाकरी खाऊ घातल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. चुकूनही तुम्ही ही चूक करू नका. गायीला कधीही शिळे किंवा उरलेले अन्नपदार्थ खाऊ घालू नका. असे केल्याने तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धीचा अभाव येऊ शकतो. तसेच गायींना नेहमी ताजे अन्नच खाऊ घालावे हे लक्षात ठेवा. अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्याचबरोबर गायीला कोरडी किंवा साधी भाकरी खाऊ घालू नका, याची काळजी घ्या. तुम्ही भाकरीमध्ये गूळ किंवा तूप मिक्स करून खायला घाला. तुम्ही हे करू शकता. तुम्ही जर गायीला पहिली भाकरी खाऊ घातल्यानंतर तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम मिळतात. जर हे शक्य नसेल तर तुम्ही गायीसाठी भाकरी बनवू शकता आणि वेळ मिळेल तेव्हा गायीला भाकरी किंवा चपाती खाऊ घालू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार गायीला भाकरीसोबत हिरवा चारा खाऊ घालणे शुभ आहे. त्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये फायदा होतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.